हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओत आपण तुमच्या आरोग्य विभाग ZP DHS एक्झामसाठी फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी फार्मॅकॉलॉजी या सब्जेक्टचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर आता फार्मा बुलेट या ॲपवर मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक्स अवेलेबल आहेत. खूप इम्पॉर्टंट स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. कोर्सेसचे सर्व डिटेल्स तुम्हाला कोर्स डिस्क्रिप्शन अँड कोर्स फीचर्समध्ये अवेलेबल आहेत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अँड्रॉइड युजर्स डिरेक्टली प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करू शकता. iOS अँड लॅपटॉप युजर्ससाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया. साल्बुटामॉल इज non-catecholamine and beta agonist, catecholamine and beta agonist, non-catecholamine and alpha agonist, catecholamine and alpha agonist. तर साल्बुटामॉल टर्बुटॅलिन कशात पाहिलं होतं आपण? तर बीटा 2 ॲगोनिस्ट असतात ना, हे यांचं रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन असते. ब्रॉन्कोडायलेटर्समध्ये पाहिलं होतं ना. तर अल्फा ॲगोनिस्ट नाही येणार. बीटा ॲगोनिस्ट इथे नॉन कॅटेकोलामाइन आहे, इथे कॅटेकोलामाइन आहे. काय येईल? तर नॉन कॅटेकोलामाइन अँड बीटा ॲगोनिस्ट आहे, ऑप्शन ए येईल. ॲक्यूट अस्थमामध्ये ड्रग ऑफ चॉईस असते ना साल्बुटामॉल. त्यानंतर मोस्ट प्रॉमिनंट अँड डोस रिलेटेड साईड इफेक्ट काय असतो साल्बुटामॉलचा? तर मसल ट्रिमर असते. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. नेक्स्ट पाहूया. मेटाबॉलिक शॉक इज असोसिएटेड विथ इंजरीज टू लंग्स, सिव्हिअर इन्फेक्शन्स, ॲलर्जिक रिॲक्शन्स, लो ब्लड शुगर लेवल. कशाशी संबंधित आहे मेटाबॉलिक शॉक? तर लो ब्लड शुगर लेवल येईल ना, ऑप्शन डी. नेक्स्ट पाहूया. An oral hypoglycemic agent which comes under the category of second generation sulfonylurea. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अँटीडायबेटिक ड्रग्स, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स. सल्फोनिल्युरियाजमध्ये काय येते? फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. फर्स्ट जनरेशन क्लोरप्रोपामाइड, टॉल्ब्युटामाइड. क्लोरप्रोपामाइड लॉन्गेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल्युरिया, टॉल्ब्युटामाइड शॉर्टेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल्युरिया. सेकंड जनरेशन ग्लायमिप्राइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायबेनक्लामाइड. काय विचारले ऑप्शन्समध्ये आपल्याला? तर सेकंड जनरेशन टॉल्ब्युटामाइड, फर्स्ट जनरेशन शॉर्टेस्ट ॲक्टिंग. हाफ लाईफसुद्धा विचारण्यात आली होती एकदा, 6 hours. क्लोरप्रोपामाइड फर्स्ट जनरेशन लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल्युरिया, याची हाफ लाईफ असते 36 hours. हे सर्व जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत ते सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. ग्लायबेनक्लामाइड तर सेकंड जनरेशनमध्ये पाहिलं ना, ऑप्शन सी येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. ग्लायबेनक्लामाइड इज ऑल्सो नोन ॲज ग्लायबुराइड म्हणतात ग्लायबेनक्लामाइडला. क्लोरप्रोपामाइडवर खूप सारे क्वेश्चन विचारण्यात येतात. कोणत्या सल्फोनिल्युरियाचा यूज करतात? डायबिटीज इन्सिपिडसच्या ट्रीटमेंटमध्ये कसला यूज करतात? तर क्लोरप्रोपामाइड. आता लास्ट फार्मसी ऑफिसर एक्झाममध्ये टॉल्ब्युटामाइडवर क्वेश्चन विचारण्यात आला होता. आयोडाईड अपटेक बाय थायरॉइडला डिक्रीज कोण करते? तर टॉल्ब्युटामाइड डिक्रीजेस आयोडाईड अपटेक बाय थायरॉइड. ठीक आहे. ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्समध्ये आणखी काय येते? तर मिग्लिटिनाइड डेरिव्हेटिव्ज येतात. ट्रेपाग्लिनाइड, नॅटेग्लिनाइड. त्यानंतर येते डायपेप्टिडिल पेप्टिडेज 4 इनिबिटर्स, DPP4 इनिबिटर्स. यामध्ये येते सिटाग्लिप्टिन, विल्डाग्लिप्टिन, ॲलोग्लिप्टिन, सक्साग्लिप्टिन. बायगोनाइड्स क्लासमध्ये येते फेनफॉर्मिन, मेटफॉर्मिन. हे फेनफॉर्मिन कॉज करते लॅक्टिक ॲसिडोसिस. बायगोनाइडचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसे ॲक्ट करतात? तर हे ॲक्ट करतात बाय डिक्रीजिंग दी अमाऊंट ऑफ ग्लुकोज प्रोड्यूस्ड बाय दी लिव्हर. त्यानंतर एक क्लास येतो थायझोलिडिन डायोन्सचा, पायोग्लिटाझोन, प्रोसिग्लिटाझोन. हे इन्क्रीज करतात इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, थायझोलिडिन डायोन्स. त्यानंतर येतात तुमचे अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्स, कार्बोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोस. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच ड्रग्स कॉज ऑस्टिओपोरोसिस ऑन लॉंग टर्म यूज? इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, GnRH ॲनालॉग्स, वारफॅरिन. कोणाच्या लॉंग टर्म यूजमुळे ऑस्टिओपोरोसिस होतो? तर GnRH ॲनालॉग्स येतील ना, ऑप्शन सी. GnRH ॲनालॉग्स कॉजेस ऑस्टिओपोरोसिस ऑन लॉंग टर्म यूज. नाफारेलिन, ट्रिप्टिरेलिन पाहिलं होतं ना आपण. GnRH ॲनालॉग्स अँटी कॅन्सर ड्रगच्या क्लासिफिकेशनमध्ये डिस्कस केलं होतं. इस्ट्रोजन काय आहे? तर फिमेल सेक्स हॉर्मोन असते ना इस्ट्रोजन. कशापासून सिक्रेट होते? तर ओव्हरीज सिक्रेट करतात. इस्ट्रोजन इज ए स्टेरॉइडल हॉर्मोन. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. त्यानंतर हे मेन्स्ट्रुअल सायकलच्या रेग्युलेशनसाठी हेल्प करते. आणखी कशासाठी यूज करतात याचा? तर हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये याचा यूज करतात. मेनोपॉजच्या ट्रीटमेंटमध्ये.
ठीक आहे. हे सर्व PYQs आहेत. जे पण काही एक्स्ट्रा पॉईंट्स सांगतोय ते सर्व प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. आणि ज्यांना हे एक्स्ट्रा पॉईंट्स नसतील पाहिजे, त्यांना फक्त क्वेश्चन आन्सर पाहिजे, इतर ऑप्शन्सचं एक्सप्लेनेशन नको पाहिजे असेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. ठीक आहे. तसं पाहिजे असेल तर फक्त आपण क्वेश्चन आन्सर करत जाऊ. ठीक आहे. व्हॉट इज प्रोजेस्टेरॉन? तर फिमेल सेक्स हॉर्मोन. कशापासून सिक्रेट होते? तर कॉर्पस लुटियम ऑफ ओव्हरी. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. कॉर्पस लुटियम ऑफ ओव्हरी सिक्रेट करते प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन सप्रेस करते ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुएशन. ठीक आहे. त्यानंतर प्रोजेस्टेरॉनवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो. मिनी पिल्समध्ये काय असते? मिनी पिल्स कंटेन. तर प्रोजेस्टेरॉन ओनली पिल असतात ना, मिनी पिल्स. कंबाईन पिल्समध्ये असते इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. वारफॅरिनवर आत्तापर्यंत काय विचारलं आहे? तर वारफॅरिन पॉयझनिंगमध्ये अँटीडोट विटॅमिन के. काय असते वारफॅरिन? अँटी कोॲग्युलंट. ओरल अँटी कोॲग्युलंट असते वारफॅरिन. थ्रोम्बोसिसमध्ये याचा यूज करतात ना, थ्रोम्बोसिस. देन विच इज ए प्रूवन ह्युमन टेरॅटोजन? तर वारफॅरिन इज नॉट यूज्ड इन पेडियाट्रिक ट्रीटमेंट बिकॉज ऑफ इट्स टेरॅटोजेनिसिटी. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राइब्स अन ऑर्फन ड्रग? काय असते ऑर्फन ड्रग? ड्रग विच ॲक्ट्स ऑन ऑर्फन रिसेप्टर्स. व्हेरी चीप ड्रग. असं ड्रग ज्याचं थेरपिटिक यूज नाही आहे. ड्रग जे रेअर डिसीजच्या ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शनसाठी यूज करतात. काय असते ऑर्फन ड्रग? तर रेअर डिसीजच्या ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शनसाठी यूज करतात, त्याला म्हणतात ऑर्फन ड्रग. ऑप्शन डी येईल. नेक्स्ट पाहूया. टू मॅक्झिमाइज दी फर्स्ट पास इफेक्ट विच ऑफ द फॉलोइंग रूट शुड ड्रग टू बी गिवन? फर्स्ट पास इफेक्ट वाढवण्यासाठी औषध खालीलपैकी कोणत्या मार्गाने दिले जाते? ओरल, सबक्युटॅनियस, इंट्रामस्क्युलर, इंट्रावेनस. तर ओरल. ऑप्शन ए. नेक्स्ट पाहूया. दी ब्लड प्रोटीन टू विच विटॅमिन बी बाइंड्स इज. कोणत्या ब्लड प्रोटीनशी बाइंड करते विटॅमिन बी? बीटा-2 ग्लोबुलिन, अल्फा-2 ॲसिड ग्लायकोप्रोटीन, अल्फा-1 ग्लोबुलिन, अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन. विटॅमिन बी बाइंड्स विथ. तर अल्फा-1 ग्लोबुलिन येईल ना, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अन अँटीडोट फॉर ऑर्गॅनोफॉस्फरस अँड कार्बामेट पेस्टिसाइड्स पॉयझनिंग? व्हॅसेमिकॉल, निओस्टिग्माइन, ॲट्रोपिन सल्फेट, हेमिकोलिनियम, ऑर्गॅनोफॉस्फरस अँड कार्बामेट पेस्टिसाइड पॉयझनिंग. कोणत्या अँटीडोटचा यूज कराल? तर ॲट्रोपिन ना, ऑप्शन सी. निओस्टिग्माइनचा कशासाठी यूज करतात? तर क्युरारे पॉयझनिंगसाठी. मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये याचा यूज करतात. इलॅपिड वेनमच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज करतात. ॲट्रोपिनवर सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स बनतात. एकदा पटकन येते. PYQs रिवाईज करूया. काय असते ॲट्रोपिन? तर अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे ना, नॅचरल ॲल्केलॉइड क्लासमध्ये येते. ड्रग यूज टू ट्रीट AV ब्लॉक. ॲट्रोपिन मस्कॅरिनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे ॲट्रोपिन. आणखी काय विचारण्यात आलेलं होतं? तर कोणतं ड्रग यूज करतात फॉर रेटिनोस्कोपी इन 5 year old? तर ॲट्रोपिन. रेटिनोस्कोपी. त्यानंतर मोस्ट पोटेंट मायट्रिएटिक एजंट विथ लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ॲट्रोपिन मोस्ट पोटेंट मायट्रिएटिक आहे, लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे. त्यानंतर मशरूम पॉयझनिंगमध्ये कसला यूज करतात? तर ॲट्रोपिन. त्यानंतर इस्टर ऑफ ट्रॉपिन अँड ट्रॉपिक ॲसिड काय असते? ॲट्रोपिन. ॲसिटाइल कोलिन अँटागोनिस्ट काय असते? तर ॲट्रोपिन. त्यानंतर कोणतं ऑर्गन असते मोस्ट सेन्सिटिव्ह टू द ॲक्शन ऑफ ॲट्रोपिन? तर सलायवरी ग्लँड. त्यानंतर ॲट्रोपिन पॉयझनिंगमध्ये काय वापरतात? तर फायसोस्टिग्माइन. त्यानंतर याचा फ्रिक्वेंटली यूज करतात प्रायर टू ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इनहेल्ड ॲनास्थेटिक्स, कारण की हे सिक्रिशनला रिड्यूस करते. सलायवरी ग्लँड्स मोस्ट सेन्सिटिव्ह असतात ना ॲट्रोपिनशी. ठीक आहे. हे सर्व आत्तापर्यंतच्या ॲट्रोपिनवर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. न्यूरोट्रान्समीटर ॲट न्यूरोमस्क्युलर जंक्शन, सेरोटॉनिन, डोपामाइन, ॲसिटाइल कोलिन, ऑल ऑफ दीज. न्यूरोट्रान्समीटर ॲट न्यूरोमस्क्युलर जंक्शन काय येईल? तर ॲसिटाइल कोलिन. ऑप्शन सी. आपण पाहिलं होतं ना, न्यूरोट्रान्समीटर इज अफेक्टेड इन अल्झायमर्स डिसीज. ॲसिटाइल कोलिन हे प्रायमरी न्यूरोट्रान्समीटर आहे जे रिस्पॉन्सिबल असते फॉर ट्रान्समिटिंग सिग्नल्स इन दी पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम. कोणत्या प्रिकर्सर मॉलिक्यूलपासून सिंथेसाइज होते? तर कोलिन. त्यानंतर दी एजंट विच ॲक्ट्स कॉमनली ऑन बोथ ऑन पॅरासिम्पॅथॅटिक अँड सिम्पॅथॅटिक डिव्हिजन. तर ॲसिटाइल कोलिन असते. त्यानंतर विच ड्रग इज अँटागोनिस्ट ऑफ ॲसिटाइल कोलिन? तर ॲट्रोपिन पाहिलं ना आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट पाहूया.
In Alzheimer's disease, which peptide level is elevated? Beta amyloid, beta alanine, अल्फा हिमोग्लोबिन, अल्फा अमिनो ॲडिपेट. कोणती पेप्टाईड लेवल एलिवेट होते अल्झायमर डिसीजमध्ये? तर बीटा ॲमिलॉइड येईल ना, ऑप्शन ए. त्यानंतर कोणतं न्यूरोट्रान्समीटर अफेक्ट होते अल्झायमर्समध्ये? तर ॲसिटाईल कोलिन. अल्झायमर डिसीजचं सिम्पटम काय आहे? तर मेमरी लॉस होते ना अल्झायमर्समध्ये. डिमेन्शिया. अल्झायमर्समध्ये होते डिक्रीज ॲसिटाईल कोलिन अँड डिस्ट्रक्शन ऑफ कोलिनर्जिक न्यूरॉन्स. ट्रीटमेंटसाठी कसला यूज करतात? तर ॲक्रिडीनचा यूज करतात ना अल्झायमर्सच्या ट्रीटमेंटसाठी. टॅक्रिन असते, ॲक्रिडीन. इनडायरेक्टली ॲक्टिंग रिव्हर्सिबल कोलिनेस्ट्रेज आहे. त्यानंतर तुमच्या गॅलेंटामाइनचा सुद्धा यूज करतात अल्झायमर्समध्ये. नेक्स्ट पाहूया. An example of skeletal muscle relaxant drug directly acting on muscle. क्लोरमेझॅनॉन, ग्वानेथिडीन, सक्सिनाइलकोलिन, डॅन्ट्रोलिन. तर क्लासिफिकेशन आठवा स्केलेटल मसल रिलॅक्झंट्सचं. आपण पाहिलं होतं पेरिफेरली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट अँड सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट्स. पेरिफेरलीमध्ये काय येते? तर नॉन डिपोलरायझिंग मसल रिलॅक्झंट्स येतात आणि डिपोलरायझिंग मसल रिलॅक्झंट्स येतात. नॉन डिपोलरायझिंगमध्ये काय येईल? तर पॅनक्युरोनियम, डी ट्युबोक्युरारिन, डॉक्साक्युरियम, अट्राक्युरियम, वेक्युरोनियम, रोक्युरोनियम. डिपोलरायझिंगमध्ये तर सक्सिनाइल कोलिन, डेकामिथोनियम. सेंट्रली ॲक्टिंग तर क्लोरझोक्साझोन, मेफेनेसिन, क्लोरमॅझॅनोन. त्यानंतर बॅक्लोफेन, डायझेपॅम, टिझानिडीन. ठीक आहे. काय दिले ऑप्शन्समध्ये? क्लोरमॅझॅनॉन सेंट्रली ॲक्टिंग नाही येणार, ग्वॅनेथिडीन नाही येणार, सक्सिनाइल कोलिनसुद्धा नाही येणार. डॅन्ट्रोलिन येईल ना, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डॅन्ट्रोलिन असते तुमचं डायरेक्टली ॲक्टिंग. पेरिफेरली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट्समध्ये येतात ना, नॉन डिपोलरायझिंग, डिपोलरायझिंग अँड डायरेक्टली ॲक्टिंग. मॅलिग्नंट हायपरथर्मियासाठी ड्रग ऑफ चॉईस असते तुमचं डॅन्ट्रोलिन. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. नेक्स्ट पाहूया. विच अमॉंग द फॉलोइंग इज फॉल्स रिगार्डिंग अल्कोहोल डिपेंडन्स? टॉलरन्स इज डेव्हलप, there is no withdrawal symptom, there is compulsion to take, body achieves adaptive stage to alcohol. False regarding alcohol dependence. तर टॉलरन्स डेव्हलप होतो, कंपल्शन टू टेक सुद्धा येईल, बॉडी अचीव्स ॲडॅप्टिव्ह स्टेज टू अल्कोहोल करेक्ट आहे. विड्रॉल सिंड्रोम असतात ना अल्कोहोल डिपेंडन्सचे, इथे नो विड्रॉल सिंड्रोम आहे. सो हे आहे तुमचं फॉल्स स्टेटमेंट, फॉल्स विचारले. नेक्स्ट पाहूया. कॉम्ट इनिबिटर यूज्ड इन पार्किन्सोनिझम? कार्बिडोपा, एमेंटेडिन, टोलकॅपॉन, सेलिजिलिन. तर अँटी पार्किन्सोनियन ड्रग्सचं क्लासिफिकेशन आठवा. डोपामाइन प्रिकर्सरमध्ये काय येते? लिओडोपा. पेरिफेरल डिकार्बोक्सिलेज इनिबिटर्स, कार्बिडोपा, बेनेसेराइड. डोपामिनर्जिक ॲगोनिस्ट, ब्रोमोक्रिप्टिन, प्रोपिनिरोल, प्रॅमिपेक्झॉल. त्यानंतर येते तुमचं मायो बी इनिबिटर. काय येईल? तर सेलिजिलिन. कॉम्ट इनिबिटर्समध्ये काय येते? कॅटेकोलोमिथाइल ट्रान्सफरेज इनिबिटर्स, इंटॅकॅपॉन, टॉलकॅपॉन. त्यानंतर डोपामाइन फॅसिलिएटर, ॲमेंटेडिन. सेंट्रल अँटीकोलिनर्जिक्समध्ये काय येते? प्रोसायक्लिडिन, बायपेरिडेन, ट्रायहेक्झिलफेनिडिल. ऑप्शन्समध्ये बघा काय दिले? कार्बिडोपा. कुठे पाहिलं? तर कार्बिडोपा, बेनेसेराइड, पेरिफेरल डिकार्बोक्सिलेज इनिबिटर्स, ॲमेंटेडिन. तर डोपामाइन फॅसिलिएटर, ॲमेंटेडिन. टॉलकॅपॉन, तर टॉलकॅपॉन, इंटॅकॅपॉन, कॉम्ट इनिबिटर्स. सो ऑप्शन सी येईल, सेलिजिलिन, मायोबी इनिबिटर. नेक्स्ट पाहूया. विच ड्रग इज अ डायरेक्ट रेनिन इनिबिटर? मोएक्सिप्रिल, मोक्झोनिडिन, ॲलिस्कायरेन, पिनॉक्सिबेन्झामाइन. डायरेक्ट रेनिन इनिबिटर ॲलिस्कायरेन येईल ना, ऑप्शन सी. नेक्स्ट पाहूया. सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग? ग्वानिथिडीन, अल्फा मिथाइल डोपा, प्रोप्रानालॉल, प्राझोसिन. तर अल्फा मिथाइल डोपा, ऑप्शन बी. मिथाइल डोपावर आणखी काय विचारण्यात येते? तर अँटी हायपरटेन्सिव्ह फाउंड सेफर ड्युरिंग प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये सेफर अँटी हायपरटेन्सिव्ह. तर मिथाइल डोपा असते, क्लोनिडिन असते, बीटा ब्लॉकर्स येतात. त्यानंतर येईल तुमचं प्राझोसिन, हायड्रलाझिन. प्राझोसिन कशात पाहिलं होतं आपण? तर अल्फा ब्लॉकर्समध्ये येते ना, प्राझोसिन, टेराझोसिन, डॉक्झाझोसिन. प्रोप्रानोलॉल, बीटा ब्लॉकर. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग अँटी अंजायनल एजंट्स इज अ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर? नायट्रोग्लिसरीन, डायपायरिडामॉल, मिनॉक्सिडिल, निफेडिपिन. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स तर ॲम्लोडेपिन, निफिडेपिन, निकार्डिपाइन, दिल्टियाझेम, वेरेपॅमिल.
हे आहेत तुमचे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. ऑप्शन डी येईल. काय असते निफेडिपिन? तर 1,4-डायहायड्रोपायरिडिन डेरिव्हेटिव्ह आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये जे ॲम्लोडेपिन, निफिडेपिन, फेलोडिपिन येतात ते आहेत 1,4-डायहायड्रोपायरिडिन डेरिव्हेटिव्ह्ज. त्यानंतर कोणता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग कॉज करते टॅकिकार्डिया अँड फ्लुइड रिटेन्शन? लास्ट इयर फार्मसी ऑफिसरचा क्वेश्चन आहे. टॅकिकार्डिया अँड फ्लुइड रिटेन्शन कोण कॉज करते? तर मिनॉक्सिडिल. अँटी हायपरटेन्सिव्ह वॅसोडायलेटर असते ना हे, याचा साईड इफेक्ट असतो हिर्सुटिझम. हिर्सुटिझम असते एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ, हा आहे याचा साईड इफेक्ट. सो टॉपिकली याचा यूज करतात टू ट्रीट ॲलोपेशिया. ॲलोपेशिया काय आहे? तर हेअर लॉस असते ॲलोपेशिया. हे हिर्सुटिझम कॉज करते. सो इट शुड बी अवॉइडेड इन यंग फिमेल्स. यंग फिमेल्समध्ये याला अवॉइड करतात बिकॉज हे एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ कॉज करते. हिर्सुटिझमचा क्वेश्चनसुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झाला आहे. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स बाय इनिबिशन ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज? कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर विचारलं आहे. स्पायरोनोलॅक्टोन, ॲसिटाझोलामाइड, इंडापामाइड, क्लोरथॅलिडॉन. तर ॲसिटाझोलामाइड असते ना कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर. ऑप्शन बी. कशात पाहिलं होतं आपण ॲसिटाझोलामाइड? तर डायुरेटिक्समध्ये पाहिलं होतं ना. कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर असते. व्हॉट इज स्पायरोनोलॅक्टॉन? पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक. ॲमिलोराइड, स्पायरोनोलॅक्टॉन, ट्राइमटेरिन. इंडापामाइड थायझाइड डायुरेटिक. इंडापामाइड, क्लोरथायझाइड, हायड्रोक्लोरोथायझाइड, क्लोरथॅलिडॉन. हे आहेत तुमचे थायझाइड डायुरेटिक्स. क्लोरथॅलिडॉन थायझाइड डायुरेटिक. लूप डायुरेटिक्समध्ये काय पाहिलं? फ्युरोसेमाइड, टॉर्सेमाइड, ब्युमेटानाइड. ऑस्मोटिक डायुरेटिक्स युरिया मॅनिटॉल. ॲसिटाझोलामाइडवर आणखी काय विचारण्यात येते? तर ग्लुकोमाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज करतात. लॉंग टर्म याचा यूज करतात फॉर ओपन अँगल ग्लुकोमा आणि याचा शॉर्ट टर्म यूज करतात फॉर ॲक्यूट अँगल क्लोजर ग्लुकोमा. ॲक्ट कुठे करते हे ॲसिटाझोलामाइड? तर प्रॉक्झिमल ट्यूबुलवर ॲक्ट करते. प्रॉक्झिमल ट्यूबुल बिकॉज कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम प्रेझेंट असते ऑन प्रॉक्झिमल ट्यूबुल सेल. त्यानंतर यामध्ये रिंग कोणती प्रेझेंट असते? तर थायडायझोल रिंग प्रेझेंट असते. थायडायझोल रिंग प्रेझेंट असते ॲसिटाझोलामाइडमध्ये. ॲसिटाझोलामाइड रिड्यूस करते सिंथेसिस ऑफ ॲक्वस ह्युमर आणि इंट्राऑक्युलर टेन्शनला रिड्यूस करते. त्यामुळे याचा यूज करतात ग्लुकोमामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द ड्रग इज युजली गिवन इन कॉम्बिनेशन विथ ए थायझाइड डायुरेटिक. कोणतं ड्रग देतात कॉम्बिनेशनमध्ये थायझाइड डायुरेटिकसोबत? ॲसिटाझोलामाइड, फ्युरोसेमाइड, हायड्रोक्लोरोथायझाइड, ॲमिलोराइड. तर हे थायझाइड डायुरेटिक्स काय कॉज करतात? तर हे हायपोकॅलेमिया कॉज करतात ना, पोटॅशियम कमी करतात. सो यांच्याबरोबर पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक दिलं जाईल ना. काय आहे यापैकी? ॲसिटाझोलामाइड, कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर, फ्युरोसेमाइड. तर लूप डायुरेटिक, हायड्रोक्लोरोथायझाइड, थायझाइड डायुरेटिक, ॲमिलोराइड, पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक. ऑप्शन डी येईल. पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक इज गिवन विथ थायझाइड डायुरेटिक. थायझाइड डायुरेटिक कॉज करतात हायपोकॅलेमिया आणि पोटॅशियम बॅलन्स मेंटेन करण्यासाठी यांच्याबरोबर दिलं जाते पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक. नेक्स्ट पाहूया. द स्टोरेज फॉर्म ऑफ आयरन इन द ह्युमन बॉडी? फेरिटिन, फेरस फ्युमारेट, हिम, ग्लोबुलिन. तर फेरिटिनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते ना आयरन इन ह्युमन बॉडी. ऑप्शन ए. नेक्स्ट पाहूया. हेपॅरिन ॲक्ट्स वाय ॲक्टिवेशन ऑफ अँटीथ्रोम्बिन 3, फॅक्टर 8, फॅक्टर 2 and 10, फॅक्टर 5. काय ॲक्टिवेट करून काम करते हेपॅरिन? तर हे ॲक्टिवेट करते अँटीथ्रोम्बिन 3ला. ऑप्शन ए. हेपॅरिनचं मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. इट प्रिव्हेंट्स द ॲक्शन ऑफ थ्रोम्बिन कॅटलायझिंग द कन्व्हर्शन ऑफ फायब्रिनोजेन टू फायब्रिन. आणखी काय विचारण्यात येते हेपॅरिनवर? तर हेपॅरिन अँटागोनिस्ट, प्रोटामाइन सल्फेट असते ना, प्रोटामाइन सल्फेट. पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट आहे ना हेपॅरिन. रॅपिडली ॲक्टिंग अँटीकोॲग्युलंट आहे. केमिकली काय असते हेपॅरिन? तर हेटेरोपॉलिसॅकेराइड आहे. हेटेरोपॉलिसॅकेराइड, म्युकोपॉलिसॅकेराइड आहे. साईड इफेक्ट सांगा, कॉमन साईड इफेक्ट ऑफ हेपॅरिन. तर हेपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसायटोपेनिया. थ्रोम्बोसायटोपेनिया. ठीक आहे. हेपॅरिन इज ऑप्टेन फ्रॉम तर शिप्स लंग. शिप्स लंग, शिपचा यूज करतात ना फॉर दी बायो एसे ऑफ हेपॅरिन. त्यानंतर हेपॅरिन हॅज ए लार्जर मॉलिक्युलर वेट अँड सो इट कॅनॉट क्रॉस प्लॅसेंटा. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे.
हेपॅरिन हॅज ए लार्ज मॉलिक्युलर वेट अँड सो इट कॅनॉट क्रॉस प्लॅसेंटा. नेक्स्ट पाहूया. साईट ऑफ ॲक्शन ऑफ अँटीडायुरेटिक हॉर्मोन ADH. प्रॉक्सिमल ट्युबुल्स, असेंडिंग लूप ऑफ हेनले, डिसेंडिंग लूप ऑफ हेनले, कलेक्टिंग डक्ट. काय असते ADHची साईट ऑफ ॲक्शन? तर कलेक्टिंग डक्ट असते, ऑप्शन डी. कोणतं असते अँटीडायुरेटिक हॉर्मोन? तर वॅसोप्रेसिन असते ना, वॅसोप्रेसिन असते तुमचं अँटीडायुरेटिक हॉर्मोन. याची साईट ऑफ ॲक्शन असते कलेक्टिंग डक्ट. वॅसोप्रेसिन काय आहे? तर नोना पेप्टाईड आहे. विच टिश्यू इज मोस्ट सेन्सिटिव्ह टू वॅसोप्रेसिन? तर रेनल कलेक्टिंग डक्ट. कशासाठी यूज करतात वॅसोप्रेसिनचा? तर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ पिट्युटरी डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस इन्सिपिडस होते ड्यू टू हायपोसिक्रिशन ऑफ वॅसोप्रेसिन. डायबिटीस इन्सिपिडस इज कॉज्ड बाय लॅक ऑफ अँटीडायुरेटिक हॉर्मोन. हे सर्व आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट पाहूया. व्हॉट इज द प्रायमरी युसेज ऑफ अँटासिड्स टुडे फॉर पेप्टिक अल्सर्स? अल्सर्स ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी, अल्सर हिलिंगसाठी, रिलॅप्सेस ऑफ अल्सर्स अवॉइड करण्यासाठी की त्वरित पेन रिलीफसाठी? कशासाठी यूज करतात पेप्टिक अल्सरमध्ये अँटासिड्सचा? तर प्रॉम्प्ट पेन रिलीफसाठी करतात ना, ऑप्शन डी. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीकोॲग्युलंट ड्रग? हेपॅरिन, झायमेलागॅट्रन, फोंडापॅरिनक्स, ऑल ऑफ दीज. तर हे सर्व आहेत ना अँटीकोॲग्युलंट ड्रग्स, ऑप्शन डी येईल. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. सो तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ तितकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.